दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा आमच्या मायबाप प्रेक्षक वर्गांचं सहर्ष स्वागत आहे। खूप जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये अतिशय ग्लॅमर लोकप्रियता जी मिळाली ते खऱ्या अर्थानं भारतामध्ये आपण पाहतो या क्रिकेटला आणि सुगीचे दिवस आले ते टेनिस क्रिकेटला व्यावसायिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। परंतु या क्रिकेटच्याच बरोबर जे शालेय जीवनातील विद्यार्थी असतील त्यांनी विद्यार्थ्यांनी मात्र शिक्षणाकडे लक्ष द्या। कामगार जे वर्कर असतील जे खेळाडू काही कामगार आपल्याला पाहायला मिळतात ते सुद्धा मात्र आपण पाहतो आपला बिझनेस किंवा आपली नोकरी मात्र सांभाळून आपण क्रिकेट खेळावं ही खूप गरजेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते। आणि क्रिकेट जर आपण पाहिलं तर हे विद्यार्थ्यांनी सुद्धा मात्र शिक्षणाकडे लक्ष देणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण शिक्षण हा मूलभूत पाया आहे। आणि शनिवार रविवार आपण नेहमीच क्रिकेट खेळत असताना आपण पाहू शकतात, परंतु खूप आपण पाहतो की फीवर आलंय जे क्रिकेटचं आपल्याला पाहायला मिळतं। या आपण मॅचकडे वळणार आहोत। अजित म्हात्रे याकडे इशारा करतात आमचे गोल्डन मॅजिक फिंगर मिस्टर अतुल घरत यांना की स्टार्ट ऑफ द मॅच। ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा। पहिला चेंडू लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, टप्पापर्यंत थोडासा फ्लायटेट हा चेंडू आपण पाहू शकलात आणि एक निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना अजित म्हात्रे आणि विरल नायर हे दोन पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात। रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये ब्रिजेश घरत एका साईडला फलंदाज जर आपण पाहिलं प्रथमेश आणि नयन घरत यावेळेला अप्रतिम सुरेख पद्धतीने आपण पाहतो लालच देण्याचा प्रयत्न करतात ब्रिजेश घरत, कारण त्यांच्या फिंगरमध्ये तेवढी कला आहे की खूप भल्या भल्या फलंदाजांना ज्यांनी मात्र आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर नाचवलेला आहे। ब्युटीज ऑनली स्किन डीप वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात त्या प्रकारचे चेंडू मात्र यावेळेला पिच केले जात आहेत। ही ब्रिजेशची खासियत आहे। अनेक मैदानं ज्यांनी गाजवलेले आहेत आणि यंदाच्या वर्षात लेदर क्रिकेटमध्ये तर क्लास गोलंदाजी केली। यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला, कारण नयनला माहिती आहे ब्रिजेशचे मात्र कसे चेंडू येत आहेत आणि यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर शॉट व्हाट अ शॉट मॅक्झिमम 6 नयन घरत ब्रँडचा ब्रँडेड षटकार। या षटकाराच्या साह्याने धावसंख्या तब्बल मात्र जाऊन पोहोचते 7। अप्रतिम कमबॅक कसं करावं हे ब्रिजेशने मात्र यावेळेला दाखवून दिलं गेलं। इट इज नॉन एव्हर लेट टू मेंड सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि त्याचंच प्रात्यक्षिकरण या ठिकाणी दर्शवलं गेलंय। ब्रिजेश घरत ब्रँड ऑफ नवली केवळ ऑन साईडला मात्र सुरेख ट्राय केली गेली होती, प्रयत्न अचूक पद्धतीने पाहायला मिळाले होते। व्हॉट एफर्ट, कोणती धाव येत नाहीये। नयन घरत गेल्या मॅच मध्ये मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झाले होते। किरण रावची डिरेक्ट हिट मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि नयनला फक्त एकच सजेशन असेल की क्रिकेटच्या मैदानात नेहमीच बॅटचा मात्र सन्मान करणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळेल। आणि नयन घरत एक डिसिप्लिन खेळाडू मात्र यष्टींच्या पाठीमागे सातत्याने पाहायला मिळतात। त्यांच्या माध्यमातून नवली प्रीमियर लीग मध्ये समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली, त्यांचं खूप खूप आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय। प्रणयची गरज असतील यावेळेला ऑन साईडला नयन घरतचा हा फटका मात्र यावेळेला आपण पाहतो स्लिप मिडॉलला। ब्रिजेशने पहा षटकार आल्यानंतर आपल्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट कसं करावं हे दर्शवून दिलं गेलं। सुपर बॉलिंग बाय ब्रिजेश घरत। एका साईडला नयन घरत षटकार आल्यानंतर 2 चेंडू चेक करतायत, 3 चेंडू चेक केले गेले आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर 7 धावा पहिल्या षटकांमध्ये 7 धावा आपण पाहतोय। चला वेळ दौडू नका, प्रत्येक षटकामागे टीम मीटिंग करू नका प्लीज। अध्यक्ष विनोदजी पाटील वेळेच्या बाबतीत दक्ष आहेत, कारण 1.5 ते 2 महिने अगोदरच मात्र या स्पर्धेची जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळाली आणि 3 दिवसांचं शेड्यूल असल्या कारणानं आपल्याला ताबडतोड सामने मात्र खेळवायचे आहेत। त्याकरता मी प्रत्येकाला विनंती करेन वेळापत्रकामध्ये वेळ तेवढा मिळाला नाही, अन्यथा 40+ प्रेक्षणीय सामना आणि महिलांचा सुद्धा मात्र सामना आपल्याला पाहायला मिळाला असता सचिंद्र घरत यांनी आम्हाला दर्शवलं। परंतु जेव्हा अजून कुणबी समाजाच्या मॅचेस आपल्याला अपकमिंग पाहायला मिळतील त्यावेळेला मात्र तो प्रेक्षणीय सामना खेळवला जाईल। ऑन साईडला फटका चांगला आहे, एकदा वर्जित केली जाईल। टिप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावतोय, तत्पूर्वी फेकी करतोय। एक धाव काही रोखूच शकणार नाहीयेत, एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल। एकेरीने धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर। दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय, 8 धावा या फलकावर आपण पाहू शकतात। आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या दुपारच्या सत्रात वळालेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे आणि त्यांना शुभ दुपार असेल।
जे श्रोते जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज करतायत पाटील नेटवर्क आणि घर बसल्या या मॅचचा आनंद घेतात त्यांचा सुद्धा शतशः आभार. नयन घरत ॲज अ बॅट्समन ॲज अ विकेट किपर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. या वेळेला मात्र जरूर बॅकलिपचा उपयोग केला गेला होता. सेफ झोनमध्ये आहे. एक धाव वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु एकच धावेवर वेट म्हणून सांगितलं वेट म्हणून सांगितलं ते फलंदाज प्रथमेशने. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव या संघाची 9 धावा. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. साहिल शेख कॅमेरामॅन आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. या वेळेला मात्र ऑन साइडला आपण पाहतो जबरदस्त प्रहार चेंडू सीमारेषा पार षटकार 6 धावा. धन्यवाद. 2014 हे वर्ष उघडलं आणि उमरोळीची साईग्राम विकास मंडळची स्पर्धा मात्र पाहायला मिळाली होती. त्यावेळेला मात्र गोल्डन व्हॉइस ऑफ वसई प्रमोद शेडगे यांनी मात्र कुठे मागे पाहिलं नाही आहे. पालघर असो वसई असो किंवा मुंबई ठाणे कुठेही असो मात्र यांचा आवाज प्रत्येक स्पर्धेमध्ये घुमताना दिसतोय आणि आमचं महत्भाग्य आहे की आमच्या या कुणबी प्रीमियर लीग स्पर्धेसाठी देखील प्रमोद शेडगे आवर्जून 3 दिवस काढून आलेले आहेत. धन्यवाद प्रमोद. धन्यवाद मंथन करत. नेहमीच चांगल्या प्रकारचं नवघरच्या मैदानात सुद्धा चांगल्या प्रकारचं आमच्या समोर साथ दिली गेली होती. यावेळेला दरम्यान काय घडलं गेलं तर लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेला आणि विरल नायर यांचं बोट उंचावलं गेलं. त्या ठिकाणी अपील उचलून धरली गेली होती. ॲब्सोल्युटली प्लंब होता आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 15 रन्स 15 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चेंडू फेकून जर आपण पाहिले तर झाले ते 4 आणि प्रथमेशला मात्र यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागतं. थोडंसं मिसिंग द लाईन झाला होता आणि त्याचंच कारण कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन यावेळेला व्यवस्थित झालं नाही आणि सरळ चेंडू पॅडला जाऊन चेंडू आदळला गेला आणि फलंदाज बाद होताना. चला टीम मीटिंग जास्तीत जास्त वेळ करू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 15 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 15 धावा. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकतात. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले विविध स्टँड्स आपण पाहू शकतात आणि त्यानंतर देणगी स्वरूपात ज्यांनी मात्र जरूर या ठिकाणी बिझनेसमॅन आपल्याला पाहायला मिळतात त्यांचे बॅनर्स सुद्धा आपण पाहू शकतात. कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. येतानाच प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं नीटनेटकं आयोजन. यावेळेला पाहिलं न्यायालयाला हा चेंडू सोडून दिला. बाकीचं काम पंचांवर सोपवलं आणि विरल नायर वाईटचा इशारा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 16 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक दुसरा आहे. यानंतर होणारा सामना नेक्स्ट मॅच दहिसर एजे रायडर्स आणि जाणता राजा काटाळे. पंचांकडे दाद, पंचांनी लगेच दाद या वेळेला फिटवून लावली गेली. लेग बायचा इशारा विरल नायर यांच्या माध्यमातून थोडंसं पिचिंग द लाईन लेग स्टंपला यावेळेला झाली होती आणि त्याचंच कारण या ठिकाणी पंचांनी लगेच दर्शवलं की लेग स्टंपला मात्र यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर चेंडू मात्र पिच झालाय. एकदा वर्जित केली जाते लेग बायच्या स्वरूपात आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 17 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. लोवर फुल टॉस चेंडू होता. सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला आक्रमण केलं जातो. सरळ चेंडू निघून जाईल आमच्या मायबाप लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. चेंडू सीमारेषा पार 1 बाउंड चौकार. एंड ऑफ द ओव्हर. धावसंख्या फलकावर तब्बल 21 धावा. 10.50च्या सरासरीने चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव या संघाची. घेऊया एक छोटासा ब्रेक. या पण ऐकूया सुमधुर संगीत. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 21 धावा. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत.
यावेळेला खोलवर चेंडू होता. एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे दात जरूर मागितले गेले होते, परंतु तेवढ्या चित्त्याच्या चपळाईने एकदा वर्जित केली जाते. निकुंज एका साईडला आपण पाहतोय आणि एका साईडला नयन, दोन्ही एकाच राशीचे खेळाडू पाहायला मिळतात. 22 धावा. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. ब्रिजेश घरत एक घातक गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु विकेट टेकिंग गोलंदाज आता मात्र या षटकामध्ये बनेल का पाहायचं आहे. कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागतं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पाहिलं सुरेख पद्धतीने, मात्र यावेळेला स्कूपचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तेवढ्याच जोमाने उत्साहाने 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, पूर्ण केल्या जातात. आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या 24 रन. कारण जेव्हा षटकार चौकार येत नाहीत ना, तेव्हा क्रिकेटमधील बेसिक काय आहे, सिंगल डबल, आणि सिंगल डबलचा उपयोग केला जातोय. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, परंतु मिस टायमिंग आणि सरळ चेंडू मात्र विसावला गेलाय. रुपेशच्या हातामध्ये यावेळेला कोणतीही चुकी करत नाहीयेत. गुड कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. एक बिग विकेट नयन घरतच्या स्वरूपात. प्रणय घरत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अप्रतिम चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. PDPL कोण विसरेल, आणि समालोचनाची संधी त्यांनी प्राप्त करून दिली होती. यतीन जाधव यांनी प्रथमतः तारापूरचं मैदान दाखवलं. किरण जाधव असतील आणि या संपूर्ण या मंडळींचं मी धन्यवाद व्यक्त करतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या अतुल घरत आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आम्हाला दर्शवतात की 24 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड, या सर्व काही गोष्टी आपण पाहू शकतायत. धावसंख्या 24 रन. अप्रतिम हलक्याशा हाताने फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चिप शॉट खेळला गेला. एकदम वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तत्पूर्वी 1 धाव आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव या संघाची. 25 रन, 25 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झालेत आतापर्यंत 4 रन. तर रखरखतं ऊन आपल्याला पाहायला मिळतं. काल थोडंसं ढगाळ वातावरण सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळालं. थोडंसं सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू होता, परंतु कोवळी किरणं आली आणि तदनंतर प्रखर किरणं पाहायला मिळाली. ऑन साईडला एकदा वर्जित केली जाते. कधी कधी क्रिकेटच्या मैदानात खेळाचं थोडंसं मात्र हवामानाचा सुद्धा इफेक्ट होताना आपल्याला पाहायला मिळतो खेळावर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 26 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ झालाय. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड, सर्व काही आपल्याला पाहायला मिळतं कुणबी समाज बांधवांच्या माध्यमातून. ऑफ साईडला हलक्याशा हाताने फक्त चेंडूला ड्राईव्ह केला जातो. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे येतोय. तत्पूर्वी 1 धाव. एंड ऑफ द ओव्हर. 3 षटकं एकंदरीत फेकून झालेत आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या 27 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. मंथन घरत या ठिकाणी आमच्या समोर जोडले गेलेत. आणि मंथन, काय म्हणशील, 3 षटकं एकंदरीत खेळून झालेत, फेकून झालेत आणि 27 धावा, 9ची सरासरी. काय म्हणशील, 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये प्रणयसारखा खेळाडू आहे, निकुंजसारखा खेळाडू आहे. किती धावा मॅक्झिमम यायला हव्यात, व्हॉट यू कॅन से? नक्कीच, कारण की 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 27 धाव्या धावफलकावरती लागल्यात, कारण की हे 2 फलंदाज आहेत. एक ट्रम्प कार्ड फलंदाज म्हणून यांच्याकडे पाहायला गेलं. एक अनुभव आहे आणि एका बाजूला जर आपण पाहतोय तर नवा बांध्याचा हा खेळाडू आहे. त्यामुळे जितक्या धावा बनवतील मला तरी वाटतं 20 ते 25 धावा अजून या उर्वरित 12 चेंडूमध्ये बनल्या तर एक मजबूत स्कोर जो आहे तो नक्कीच पाहायला मिळेल. आणि मगाशी देखील तुम्ही वक्तव्य केलं की वातावरण देखील पोषक आहे. त्यामुळे पिच जी आहे ती बाउन्सी पिच आहे. त्यामुळे बघूया कशा पद्धतीची फलंदाजी होईल हे पाहणं देखील महत्त्वपूर्ण ठरेल. नक्कीच ॲब्सोल्युटली राईट मंथन करत. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय बाउन्सिंग पिच आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी यावेळेला गोलंदाजी अटॅक केली जाते. कारण आतापर्यंत 3 षटकांमध्ये धावा थांबवल्यात, कारण 9च्या सरासरीने आतापर्यंत चाललेल्या आहेत. मुख्य मंचावर निरंजन करत पुन्हा एकदा व्यासपीठाकडे येत असताना तर जिग्नेश यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतं. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. 3 षटकं, 27 धावा, 9ची सरासरी. कारण आता क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालंय. पहिलं MRIचं चेंडू असायचं आणि जे अजित म्हात्रे आहेत, विरल नायर आहेत, आशुतोष व्यवहार यांनी मात्र ते MRIचे चेंडू खूप खेळले. भरत वाघेला यांच्या जोडीला चुवा या नावाने ओळखले गेले आणि खूप चांगला स्वभाव आपण पाहिला. यांच्या जोडीला खूप MRIच्या चेंडूवर खरा कस लागायचा आणि त्यावेळेला मात्र आपण पाहिलं तर गोडदेव व भाईंदरचे खेळाडू खऱ्या अर्थानं उमेश मांजरेकर
मात्र हे असे खेळाडू होते की पहिल्या चेंडूवर कोऱ्या करकरीत नव्या चेंडूवर मात्र आउट ऑफ द पार्क खेळायचे. मात्र अशा प्रकारचं क्रिकेट होतं, परंतु क्रिकेट बदललं, खेळ बदलला, वेळ बदलला, काळ बदलला आणि टेनिस चेंडूने उत्तुंग भरारी घेतली. नक्कीच क्रिकेट बदलतं झालेलं आहे, कारण की त्याचंच उत्तर आहे का खेळाडूंचा बदलणारा बाणा. की ज्या पद्धतीने हा चेंडू जर आपण पहिला टप्पा अचूक पद्धतीने होता, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं आणि सरळ चेंडू निघून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकतात. 120 ग्रॅमचा आहे टेनिस चेंडूने तुम्हाला सर्वांना वेळ लावून तर सोडलाय, परंतु खेळाडूंचं स्वप्न सुद्धा झालंय की आम्ही आखाती देशांपर्यंत पोहोचावं आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळावं, आमचं स्वतःचं नाव, आईवडिलांचं नाव, गावाचं नाव उज्ज्वल करावं. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय थोडासा स्विंग मिळाला होता, पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला पूल करता आला नाही. एकदा वरजित ब्रिजेश घरात पुढे सरसावत आहेत, चेंडूला कलेक्ट करतात, फेकी करतात. तत्पूर्वी एक धाव इझिली डन केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 28 धावा, 28. धावसंख्या 28 धावा. यावेळेला आपण पाहतोय चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण पाहायला मिळतं. गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर जीवा, काय जबरदस्त गोलंदाजी यावेळेला केली जाते. पूर्णपणे जखडवून ठेवलं गेलंय. समर्थ नाव आहे, परंतु निक नेम जीवा या नावाने जास्तीत जास्त धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 29, 29 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जीवा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पाहिलं सुंदर स्विंग मिळाला होता, परंतु स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. 6 धावांकरता जबरदस्त बॅकफुटला आले आणि सरळ चेंडूला मात्र सरळ बॅटने खेळण्याचा फायदा काय असतो याचं परिपूर्ण प्रात्यक्षिकरण दाखवलं. निकुंजच्या बॅटमधून एक देखणा आणि खणखणीत षटकार. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है आणि निकुंजला सुद्धा वाटलं नसेल की हा षटकार येईल, परंतु त्याचं टायमिंग खूप मोस्ट यावेळेला पाहायला मिळालं. अप्रतिम मॅग्निफिसंट शॉट. या षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 35. ऑन साईडला हेलिकॉप्टर शॉट यावेळेला पाहायला मिळतोय. ब्रिजेश गरत पुढे सरसावला जाईल. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 36 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 36 धावा या फलकावर पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं कुणबी प्रीमियर लीग 2021 मध्ये. अप्रतिम सरळ बॅटने जरूर खेळला गेला होता. निकुंजच्या यावेळेला शरीराचा वेध घेत चेंडू पाहायला मिळाला, परंतु तेवढ्याच वेगाने, तेवढ्याच जोमाने, तेवढ्याच उत्साहाने आंखों का नजारा समजने वालों को इशारा काफी होता है. डोळ्यात डोळा, नजरेला नजर देऊन 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत आणि या दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 38 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झाले ते 4 आणि 4 षटकांच्या अखेरीस चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 या धावसंख्येवर. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. एका साईडला प्रणयचा जर विचार केला तर 4 धावांवर खेळी करतोय, तर निकुंजने मात्र आतापर्यंत सिंगल डबलला महत्त्व दिलंय. एक षटकार त्यामध्ये समावेश, 12 धावांचा खेळ करतोय, कारण 2 फलंदाज बाद झाल्यानंतर मंथन या ठिकाणी जिम्मेदारी वाढली होती. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. चला, वेळ दौडू नका. विचार विनिमय करण्यासाठी जो वेळ होता तो मात्र यावेळेला समाप्त झालाय. तर शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळतं. खूप मोठा एक्सपेक्टेशन असेल मंथन, कारण नक्कीच एक मोठी जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल, कारण की त्याचं उत्तर आहे प्रणय गरतचा अनुभव. कारण की निकुंज जर पाहायला गेलं तर यंदाच्या मोसमामध्ये रबर बॉल क्रिकेट मोठ्या प्रमाणात त्यांना खेळलं गेलं आणि चांगली कामगिरी देखील त्याच्या माध्यमातून होते. आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि या 6 चेंडूमध्ये बघूया किती धावा जमवतात आणि किती धावांचं टार्गेट सेट करतायत, हे पाहणं देखील आता महत्त्वपूर्ण आहे. नक्कीच नक्कीच डेफिनेटली, कारण ज्या पद्धतीने 6 चेंडू आहेत, खूप मोठ्या अपेक्षा असतील ड्रेसिंग रूममधून, कारण प्रणयसारखा एक लेजंड खेळाडू, निकुंजसारखा एक उभारता सितारा आपल्याला पाहायला मिळतो आणि निकुंजने जबाबदारी सांभाळले आणि जबाबदारी खूप महत्त्वाची भूमिका असते. कोण म्हणतं की घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करतं? मी तर म्हणेन की घड्याळाचा अलाराम जागा करत नाही तर जबाबदारी जागी करते आणि ती जबाबदारी यावेळेला मात्र स्वीकारले निकुंजने. सुपर्ब. या वेळेला मात्र बॅकलिपचा उपयोग केला जबरदस्त. फेसबुकच्या कमेंटमध्ये म्हणायचं झालं तर निकुंज नावाचा कडक शॉट. 6 धावा. व्हॉट अ टायमिंग.
अतिशय धन्यवाद. नक्कीच म्हणेन का ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की फेसबुकच्या कमेंटमध्ये जर पाहायला गेलं तर कडक शॉट, आणि त्या कडक शॉट येण्यामागचं कारण आहे की निकुंजची उंची, ज्याप्रमाणे कॅरिबियन खेळाडूंची जेसन होल्डर म्हणा, किरण पोलार्ड म्हणा, त्या प्रकारची ही उंची मात्र निकुंजची नक्कीच पाहायला मिळते. नक्कीच डेफिनेटली ज्या पद्धतीने मात्र त्याने अप्रतिम आक्रमकता दाखवली, आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर पॅडवर जाऊन चेंडू आणि या ना करता करता डिरेक्ट हिट करण्याचा इरादा जरूर केला गेला होता, परंतु एक धाव लेग बायच्या स्वरूपात अजित म्हात्रे यांच्याकडून इशारा येत असताना धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 45 रन्स. कारण दोन्ही खेळाडूंमध्ये ती कॅपेबिलिटी आहे आणि कॅलिबर खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, क्षमता आहे दोन्ही खेळाडूंकडे. मात्र प्रणय गरत एका साईडला आपण पाहतोय आणि संघ जर आपण पाहिलं तर चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव संघ जाऊन पोहोचते 45 वर, 45 या धावसंख्येवर. अजून सुद्धा 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडूमध्ये कदाचित अजून खूप मोठा एक्सपेक्टेशन असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्लॉग ओव्हरमध्ये आपण पाहतोय लाविन्य. अप्रतिम पॅडवर चेंडू होता, मात्र चेंडू सरळ निघून जाईल पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव अर्जित केली जाते. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र त्यावेळेला निघून गेला होता. एक धाव अर्जित केली जाते आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 46 रन. पहा, पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर जी जिद्द बाळगली ती मात्र लाविन्यचा कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण स्लॉग ओव्हरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षा असतात आणि अशा वेळेला मात्र 2 ते 3 षटकार जरी आले तरी सुद्धा ते कमी अपुरे पडतात. परंतु इथे मात्र लाविन्यचं कौतुक करेन की ज्याने डेथ ओव्हरमध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर भेदक मारा, अभेद्य मारा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिस टायमिंग झालाय. ब्रिजेश घरात एक चाणाक्ष क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि तत्पूर्वी मात्र यावेळेला फलंदाजाला बाद व्हावं लागेल. कोणता फलंदाज बाद होईल याकडे लक्ष असेल. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत फलंदाज निकुंजला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागतं, परंतु निकुंजने खूप चांगल्या प्रकारची प्रगती केली आणि तो फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात. बॅक टू द पॅव्हिलियन. अतुल गरत आम्हाला दर्शवतात की एक्झॅक्टली धावसंख्या झालेली आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ती 47 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव या संघाची. टाळ्यांचा गजर होतोय, यायलाच हवा आणि खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहतो क्रिकेट हाताळलं गेलंय. म्हणतात ना 99% मेहनत क्या, 1% देवावर सोडा आणि 100% लक फॅक्टर ज्याला म्हटलं जातं. म्हणून म्हटलं जातं न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं आणि ते तुमचे प्रयत्न खूप महत्त्वाची भूमिका असते. नक्कीच सचिन तेंडुलकर सरांनी देखील एक वाक्य म्हटलं होतं की नेव्हर यूज अ शॉर्टकट फॉर दी सक्सेस. मेहनत करा, मेहनतीला नक्कीच यश मिळेल. 47 धावा या फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम सुंदर आतमध्ये येणारा चेंडू यावेळेला आपण पाहतोय लाविन्याचा. एक कॉन्फिडंटली कशी गोलंदाजी करावी, निडर मनाने कशी गोलंदाजी करावी हे मात्र दर्शवलं गेलंय आणि एक धाव येत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं. यावेळेला फलंदाज दालन या फलंदाजाला बॅक टू द पॅव्हिलियन. पेटनेम दालन, परंतु निखिल मात्र यावेळेला धावसंख्या 48 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. कॅमेरामॅन जय कुंभार आणि साहिल शेख खूप चांगल्या प्रकारचे यावेळेला आपण पाहू शकतायत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटचं टॉप एज आणि कोणतीही चुकी करत नाहीये यष्टीरक्षक. पहिला यावेळेला डाव समाप्ती अखेर झाला आणि पहिल्या डावामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 48च्या घरात पोहोचले गेले आणि 49 धावांचं लक्ष बिरवाडी टायगर्स संघाने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत मात्र यावेळेला गुंडाळलं गेलं. ते 48 या धावसंख्येपर्यंत थांबवलं गेलं आणि 49 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. खूप चांगली कामगिरी मात्र पाहायला मिळाली. ती फलंदाज निकुंजच्या बॅटमधून धावा खोऱ्याने व्हायला गेल्या, परंतु 48 धावांपर्यंतच पोहोचू शकला. परंतु नाण्याची एक बाजू पडताळले, नाण्याची दुसरी बाजू सुद्धा पडताळणं खूप गरजेची गोष्ट आहे. कधी कधी लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा या क्रिकेटच्या विश्वामध्ये फिरलेल्या आहेत, ते आपण सातत्याने पाहिलंय. यानंतर होणारा सामना दहिसर एजे रायडर्स अँड जांता राजा काटाळे या दोन संघांमध्ये. उद्या सकाळच्या सत्रात सचिंद्रजी गरज सर आम्हाला दर्शवत आहेत की सकाळच्या सत्रात पहिला सामना कुणबी किंग्स पास्तळ आणि PNP सरावली डॅझलर हा 9 वाजता आपण 8:45 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे आणि 9 वाजता ॲक्युरेट पहिला चेंडू मात्र फेकला जाईल. 8:30 वाजता जर तुम्ही या ठिकाणी रिपोर्टिंग केली तर 8:45ला टॉस होईल आणि खेळाडू जमता जमता मात्र 9 वाजतील आणि 9 वाजता मात्र पहिला चेंडू फेकला जाईल.
आता कुठेतरी म्हणताना थोडंफार कुठेतरी मनाला खंत अशी वाटते की पहिला काळ असा होता की 7 वाजता बॅग वगैरे भरून डब्बे वगैरे भरून मात्र खेळण्यासाठी जायचे आणि खेळण्यासाठी फक्त ट्रॉफीसाठी झगडायचे. परंतु आता एवढं क्रिकेट इज माय पॅशन झालं आहे, परंतु ते पॅशन दिसत नाही आहे की तुम्ही ग्राउंडवर मात्र ॲक्युरेट टाईमनुसार येत नाही आहे. कुठेतरी ती मनाला खंत वाटते, कारण ऑर्गनायझर ऑलरेडी 2 महिने तुमच्या या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करतात, तुमच्यासाठी हे प्लॅटफॉर्म तयार करतात आणि ते मात्र प्लॅटफॉर्म लक्षात घेता तुम्ही जर ॲक्युरेट जर आले तर या स्पर्धेला अजून शोभा वाढेल आणि खूप चांगल्या प्रकारचं शेड्यूल पूर्ण होईल, यात काही शंका नाही आहे. कारण की पूर्वीच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर 11 खेळाडू असायचे आणि 11 खेळाडू कोणाकडे एंट्री फीज देखील नसायची. त्यावेळेला त्याच्याकडून मात्र जमा करून खेळायला जायचे. पायामध्ये व्यवस्थित शूज देखील नसायचे, अनवाणी देखील काही वेळेला जायचे, प्रवास करायला साधन नसायचं आणि त्यावेळेला त्या खेळाडूंना ती किंमत असायची त्या खेळाची. आणि आता मात्र स्पॉन्सरशिप देखील प्रत्येक खेळाडूंना मिळते, संघाला मिळते. त्यावेळेला प्रत्येक खेळाडूंनी त्या खेळाची, ज्यानं आपल्याला नाव दिलं, ओळख दिली, त्या खेळाची जाण मात्र ठेवणं महत्त्वाचं आहे. नक्कीच प्रत्येक स्पॉन्सरशिप, ट्रॅक, टी शर्ट, शूज, गॉगल, कॅप, तुम्हाला जे हवं ते मानधन, जे खाणं पिणं, सर्व गोष्टी मात्र अवेलेबल असताना जर आपण थोडंसं कुठेतरी क्रिकेटपासून जर आपण व्यवस्थित वेळेचं भान ठेवलं नाही तर क्रिकेट पुढे जाणार नाही आहे. त्याकरता आपण भिवंडीमध्ये गेलात तर 9 वाजता ॲक्युरेट चेंडू पडतो. घाटकोपरच्या बटवाडीच्या मैदानात आपण पाहतो की 8:30 7:30ला सुद्धा चेंडू फेकलेला गेलेला आहे. हे टेनिस क्रिकेट विश्वाचे रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण एक काळ खूप बदलला गेला आणि आता मात्र काळ बदलत असताना आपण पाहू शकतायत, हे मात्र आपण पाहू शकतायत. नक्कीच, कारण की याचं उत्तर आहे की क्रिकेटचं जे बदलतं स्वरूप आहे, ज्याप्रमाणे आपण यंदाच्या मोसमात पाहिलं तर मोठी स्पर्धा PDTSच्या मैदानावर पाहिली, क्रिकॉन कप, ज्या स्पर्धेमध्ये की इंटरनॅशनल लुक त्या स्पर्धेला पाहायला मिळाला. 17 कॅमेरे tenniscricket.in संतोष नाणेकर आणि टीम यांच्या मदतीनं पाहायला मिळालं. त्यांचं देखील उत्तर हेच होतं की मला क्रिकेटचा अँगल बघायचा आहे, प्रेक्षकांना क्रिकेटबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलायचा आहे. नक्कीच क्रिकेटवरची एकनिष्ठा, प्रामाणिकपणा जर व्यवस्थित असेल तर नक्कीच क्रिकेट पुढे जाईल. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. तर सभ्य माणसांचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिलं गेलं. या आपण सेकंड इनिंगला प्रारंभ करूया. 49 धावांचं लक्ष्य आहे. तुर्तास या ठिकाणी आम्ही इथेच थांबतोय. तुमच्या समवेत जोडण्यासाठी पुन्हा एकदा गोड आवाज, व्हॉइस ऑफ नवली, मिस्टर मंथन करत आपल्या समवेत जोडले जाते. थँक्यू. चला, सलामीची जोडी जी आहे ती लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं. प्रमुख 2 मिनिटं थांबायचं, कारण की आपण नाणेफेक देखील करून घेणार आहोत. 2 संघाचे कर्णधार समोरासमोर येतील. दहिसर AJ रायडर्स आणि जाणता राजा काटाळे, दोन्ही टीम्सच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. चला, क्षेत्ररक्षण जे आहे ते त्वरित सजवायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय एका बाजूला आहे ब्रिजेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अजित. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे अजित. आता मात्र या संघाला मात्र बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतात, कारण की मागील सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर फलंदाजीच्या सेक्टरमध्ये जर पाहायला गेलं तर कुठेतरी बॅकअपला होता बिरवाडी टायगर्स हा संघ. आता मात्र एक चॅलेंज आहे त्यांच्या समोर. पुणे घरत वर्सेस ब्रिजेश अशी मात्र मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 30 चेंडू आणि विजयासाठी 49 धावांचं लक्ष्य आहे समोर. चला, दहिसर AJ रायडर्स संघाचा कर्णधार आणि जाणता राजा काटाळे संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जास्ती दिरंगाई करायची नाहीये प्लीज. बघूया, षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय निखिल. अर्थातच दालन सुंदररित्या पडल स्वीप पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. प्रथमेश क्षेत्ररक्षण करतोय, मात्र फॉर्मलिंग तिथे पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार 4 धावांसाठी. धन्यवाद. मात्र सुंदररित्या असा ब्रिजेशच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 4. यावेळी मात्र आउटसाइड डॉप स्टंप टाकलेला हा चेंडू सुंदररित्या फ्लिक केलाय, कट केलाय, जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषे पार, चौकार 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार येतात. धन्यवाद. यावेळी मात्र सुंदर 2 चौकार येत आहेत. त्यानंतर दर्शन मोरे यांनी देखील पारितोषिक लावलेलं आहे. लागोपाठ 3 चौकार येत आहेत, तर 101 रुपयांचं पारितोषिक देखील असणार आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू
घेऊन येतोय निखिल. यावेळी मात्र लाऊड अपील पंचांकडे केली जाते. डाऊन द लेग साईड पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. नक्कीच संकेत येत आहेत लेग बाईज. एक धाव तिथे मात्र घेतली गेलेली आहे. धावसंख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे ती 9 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. चला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना. दहिसर एजे रायडर्स आणि जाणता राजा काटाळे. शेवटचा आणि अंतिम कॉल आहे. बघूया षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र फुलर लेन्स हा चेंडू सुंदररित्या बॉटम हँड्सचा सुंदर असा वापर 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. एकेरी धावेने मात्र धावसंख्या पुढे पोहोचते. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 10. बघूया षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येईल निखिल. सामना करण्यासाठी सज्ज होते ब्रिजेश. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदर पिचिंग जी आहे ती मात्र पाहायला मिळते. 2 चौकार लागले त्यानंतर चांगलं कमबॅक निखिलच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. ही एक ओळख आहे चांगल्या खेळाडूची आणि ती ओळख मात्र निखिल याने अनेकदा पालघर डहाणू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दाखवलेली आहे. निलेश फाटर चिंचणी संघ असो किंवा पवनसूत संघ असो किंवा कुठलाही दांडी संघ असो त्यांच्यासमोर त्याने मात्र आपलं कौशल्य दाखवलेलं आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. पंचांचे संकेत येत आहेत 22च्या माध्यमातून इथे षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती बिनबाद 12. सोगवा मागतो आईचा मांडतो गोंधळ. सोगवा मागतो आईचा मांडतो गोंधळ. आई जगदंबे गोंधळाला ये. आई जगदंबे गोंधळाला ये. लक्ष्मी आदि शक्ती चंडिका महामाया. काम क्रोध महिषासुर मर्दुन ये भक्ता ताराया. महालक्ष्मी आदि शक्ती चंडिका महामाया. काम क्रोध महिषासुर मर्दुन ये भक्ता ताराया. मोहमायेचा सागर गहिरा. मोहमायेचा सागर गहिरा. पहिलं तिरावरने आई जगदंबे गोंधळाला ये. धन्यवाद. आता मात्र पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 12. आता मात्र षटक क्रमांक 2 घेऊन येतो गोलंदाज चाणक्य सुपर किंग बेटेगाव या संघाकडनं. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येतोय. यावेळी मात्र अतिशय सुंदररित्या मारलेला फटका. बघूया तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर असं जजमेंट पाहायला मिळत आहे आणि गडी होतो इथे मात्र झेलबाद. आँखों से आंसू जो है बहते. खुशी के नजारे क्या कहते. धन्यवाद. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जायचंय. 1 मिनिटाचा अवधी असणार आहे. नाहीतर तुम्हाला टाइम आउट या नियमानुसार तिथूनच माघारी परतावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय रुपेश. आता मात्र पहिला झटका लागतोय संघाला अजितच्या माध्यमातून. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 12 आणि लक्ष्य गाठायचं आहे जर पाहायला गेलं तर 49 धावांचं. सुरुवात जर पाहायला गेलं तर चांगली झाली होती. ब्रिजेशच्या माध्यमातून 2 चौकार आले होते. त्यानंतर एक सिंगल त्यानंतर पुन्हा एक सिंगल आणि त्यानंतर आता आपण पाहतोय तर एक विकेट. मोठा फलंदाज मात्र माघारी येतोय. अजितची जागा घेण्यासाठी जातोय नवीन फलंदाज रुपेश. अंडरआर्म किंग म्हणून ज्याला ओळखलं गेलंय पासळचा हा खेळाडू. षटक क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाज राकेश. त्याची जर साइडम ऍक्शन जर पाहिली इंग्लंडचा गोलंदाज रायन साइड बॉटम याची ऍक्शन आठवण करून देणार नक्कीच पाहायला जातं. बघूया पुन्हा एकदा इनसाइड आउट पद्धतीने मारलेला फटका. चेंडू जातो डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार 4 धावा.
श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी. चला एजे रायडर संघाचा कर्णधार दहिसर एजे रायडर संघाचा कर्णधार आणि जाणता राजा काटाळे संघाचा कर्णधार क्रितेश आपण समोर यायचं आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळला इंटू द गॅप जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. फॉर्मलिंग होत आहे मात्र कुल मांडणे 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जात आहेत. बघा मात्र फलंदाजाचं लक्ष हे मैदानामध्ये असणं गरजेचं आहे. कुठे क्षेत्ररक्षण सजवलं आहे, कुठे गॅप आहे आणि त्याच पद्धतीने मात्र खेळ साकारताना दिसतोय ब्रिजेश घरत आपल्या संघासाठी. एक जिद्दी खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे पालघर डहाणू क्रिकेटमध्ये. बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येईल राकेश ब्रिजेशसाठी. यावेळी मात्र अतिशय सुंदर असा हा चेंडू प्रणयच्या हातामध्ये जातोय मात्र फेकी काही अचूक झालेली नाहीये. एक सिंगल मात्र तिथे घेतली जाते. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 19. रन्स ऑन द स्कोर कार्ड. जर टार्गेटचा विचार केला गेला तर 49 धावांचं लक्ष समोर आहे. चला नाणेफेकीचा कौल तिथे करून घ्यायचा आहे. चला क्रितेश जास्त वेळ दौडू नका, टॉस करून घ्या. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू राकेश यांचा. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आणि मात्र खेळण्यास भाग पाडलं रुपेशला आणि मात्र यष्टीचित नक्कीच होतोय. षटकांचा खेळ इथे झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. जाणता राजा काटाळे संघ नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. त्यानंतरची होणारी मॅच जी नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे दहिसर एजे रायडर्स वर्सेस जाणता राजा काटाळे. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे. चांगलं कमबॅक मात्र राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर चौकार, तदनंतर दुहेरी धाव, तदनंतर सिंगल आणि तदनंतर पुन्हा एकदा विकेट. 7 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी राकेशची नक्कीच पाहायला मिळते. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू राकेश याचा. सामना करीत नवीन आलेला फलंदाज तर नाही. त्यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटची स्निक लागते. प्रणय चेंडूला क्षेत्ररक्षण करतोय मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल. षटकाची देखील इथे होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 20. साठी पोरी तोंड केला गो, आंबट केलंय पोरी तोंड केला गो, आंबट केलंय. या महिन्यान माझं दिस नाही भरले तुला कंचानु गो, शाळेली झेला तुला कंचानु गो, शाळेली झेला. पुढच्या महिन्यान पगार वाढतवा आणि नको, शाळेली झेला तवा आणि नको, शाळेली झेला. धन्यवाद. आता मात्र जर समीकरणाकडे पाहायला गेला तर उर्वरित चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडू आणि विजयासाठी एकूण 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. म्हणजे पाहायला गेलं तर सामना जो अजूनही बॅलन्सिंग सामना बरोबरीत पाहायला मिळतो. चला जास्त वेळ दौडायचा नाहीये. प्रणय घरत प्लीज क्षेत्ररक्षण आपण लगेच सजवून घ्यायचं आहे कारण की आपल्याला लीग मॅचेस आपल्याला अजूनही बऱ्याच बाकी आहेत. आजच्या दिवसात जर पाहायला गेलं
4 मॅचेस अजूनही आपल्याला खेळवायचे आहेत आजच्या दिवसभरामध्ये आणि उद्याच्या दिवसात देखील कालच्या दिवसामधील बाकी पेंडिंग मॅचेस त्या देखील आहेत. कुणबी किंग्स पासळ आणि PNP सरावली डॅझलर्स आणि ओम साई SR स्ट्रायकर पासळ आणि नवली डिवाइन वॉरियर्स. मात्र बॅटची कडा लागते तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि येस इट इज द गॉन फॉल ऑफ विकेट. DJ Sangram in the mix. अडीच धन्यवाद. मागील मॅचचा सामनावीरचा पुरस्कार देणं राहिलं होतं तर मयुरेश आपण यायचं आहे. अतिशय सुंदर खेळ मयुरेश याने केलाय. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तर नवीन फलंदाज आता मात्र जातोय मैदानाच्या आतमध्ये. चेतन घरत ब्रिजेश आणि चेतन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय कारण की चेंडू आता मात्र बाकी आहेत 17 आणि 17 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 29 धावांची. भूषण राऊत यांनी मात्र पहिल्या चेंडूवरती माघारी धाडलं ते तनय याला. तसेच आमचे परम मित्र विपुलजी घरत इथे आलेले आहेत त्यांचं देखील आम्ही सहर्ष असं स्वागत करतोय. नवली संघाचे डायहार्ड फॅन आणि उत्तम क्रिकेटर म्हणून त्यांची ख्याती. या षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज भूषण राऊत. सामना करण्यासाठी सज्ज होतोय ब्रिजेश. यावेळी मात्र सुंदर असा हा चेंडू फुलर लेंथ नक्कीच पाहायला मिळते. बॅट अँड पॅडच्या मध्ये हा टाकलेला चेंडू सिंगल मात्र तिथे घेतले जाते. स्ट्राईक मात्र रोटेशन होत आहे. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 21 21 धावा. आता मात्र चेंडू बाकी आहेत 16 आणि 16 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. अठरा चेंडू आणि विजयासाठी अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना जो आहे तो बरोबरीत पाहायला मिळतोय. जर 1 ते 2 मोठे फटके येत आहेत तर कुठेतरी सामन्याचं समीकरण जे आहे ते बिरवाडी टायगर्स या संघाकडे वळू शकतंय. बघूया शतकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू भूषण यांचा. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला चेंडू जाईल. प्रथमेश क्षेत्ररक्षण निकुंज क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव तिथे मात्र अर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे ती 22 धावा. अजूनही पाहायला गेलं तर 27 धावांचं लक्ष जे आहे ते बिरवाडी टायगर्स या संघाला गाठायचं आहे. यावेळी मात्र बॅटची कडा लागली आहे. नयन चेंडू मागे धावतोय. सुंदर असा कॅच मोठा हादरा. एक मॅच विनर खेळाडू जो आहे तो मात्र तंबूच्या आसरा येतोय ब्रिजेश. यकी मन में ठानी है माया भवानी. हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं. अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी
यावेळी मात्र इंटू द गॅप खेळला जातोय. सुंदर असा मारलेला फटका. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार 4 धावांसाठी. मोहनांच्या भावनांचा नवरात्रीच्या गोसाला मन दिला पिंपला देवीला, मन दिला पिंपला देवीला, मन दिला पिंपला देवीला. यद पडते माय गमला फुल वाहीन तुझे चरणाला, फुल वाहीन तुझे चरणाला, फुल वाहीन तुझे. फटका येतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 26 धावा. दोन धावा मात्र अतिशय सुंदररित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 28 धावा. षटकाची इथे झालेली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ झाला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 28 धावा. तर मागील सामनावीरचा पुरस्कार बाकी होता. मयुरेश अतिशय सुंदर अशी कामगिरी मयुरेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. वेल प्लेड मयुरेश. पुढील सामन्यासाठी देखील शुभेच्छा तुम्हाला असतील. जर सामन्याचं समीकरण जर आपण पाहतोय तर 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 balls and 21 runs required to win. आता हे महत्वपूर्ण षटक आहे या मॅच मधील असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी. तुझे कोण कोण बसलाय ग त्या मोटर गाडीन, तुझे कोण कोण बसलाय त्या मोटर गाडीन माझा सुयोग बसलाय रे, त्या मोटर गाडीन माझा सुयोग बसलाय, त्या मोटर गाडीन माझा सुयोग बसलाय रे, त्या मोटर गाडीन माझा सुयोग बसलाय. संगीता तुझी मोटर गाडी गो, संगीता तुझी मोटर. धावसंख्या जर या षटकारानं पुढे पोहोचते झालेली आहे धावफलकावरती लागलेली आहे ती 34 धावा. यावेळी मात्र चांगलं कमबॅक पुन्हा एकदा या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. गोलंदाज निखिलच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर जरी षटकार लागला होता त्या मात्र यावेळी मात्र पुन्हा निर्धाव चेंडू जो आहे तो पाहायला मिळतोय. आता मात्र 10 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. सुंदर 6 चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. पंचांचे संकेत येत आहेत. इट इज 22चे संकेत नक्कीच येत आहेत. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 35 धावा. तर मात्र दडपण जे आहे ते मात्र मैदानाच्या चाहू बाजूने पाहते कारण की दोन्ही संघ विजयाच्या प्रतीक्षेमध्ये नक्कीच असतील. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू निखिल याचा. यावेळी मात्र सुंदर असा चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे. नक्कीच जातोय डीपला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा अतिशय सुंदररित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 37 धावा. आता मात्र सामन्याचं समीकरण जर आपण पाहतो अजूनही मॅच जी आहे ती बरोबरीमध्ये पाहायला मिळते कारण की चेंडू बाकी आहेत 8 आणि विजयासाठी आवश्यकता आहे 12 धावांची. 8 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. वॉर्ड शॉट सुंदर असा मारलेला फटका लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. फंबलिंग होताना दिसतंय मात्र तिथे एकच धाव मिळेल. 7 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता.
7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. अजून एक धडाकेबाज फलंदाज मैदानामध्ये आहे चेतन घरत. अतिशय सुंदर फलंदाजी चेतनच्या माध्यमातून देखील होत्या. या षटकातील शेवटचा चेंडू चेतनसाठी घेऊन येतो निखिल. यावेळी मात्र फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळलेला फटका तिथे बघूया. एकच धाव तिथे मिळेल. आता मात्र शेवटच्या षटकाचा थरार शिल्लक आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती. Balayo dosti, baskin balayo dosti, baskin ubire godara, yo maza kela suzun tera, baskin ubire godara, yo maza kela suzun tera, baskin ubire godara, yo maza kela suzun tera, baskin ubire godara. 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. 6 balls and 10 runs required to win. मात्र प्रणय घरत बघूया कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दर्शवेल हे पाहणं देखील महत्वाचं आहे. कारण की प्रीतम आणि चेतन दोन्ही फलंदाज एक शैलीदार फलंदाज अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून आहेत. कारण की प्रीतमच्या बॅटमधनं एक चौकार, 2 दुहेरी धावा आणि एक सिंगल देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. शेवटचं षटक मात्र कर्णधाराने विश्वास दर्शवलाय तो नयन घरत वरती. मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र मधली यष्टी उद्ध्वस्त केली जाते. गडी होतोय क्लीन बोल्ड. भवानी भोता सये उंबरनाये गणू सखे ती कलशी नाये दुसरे भवानी भोता सये उंबरनाये शंभू सखे पार्वती कलशी नाये दुसरे भवानी भोता सये उंबरनाये गणू सखे पार्वती कलशी नाये. हृदयाची धडधड मात्र वाढली असणार कारण की सामना जो आहे तो अजूनही बरोबरीत आहे. दोन्ही संघांना समसमान संधी आहे कारण की चेंडू आता मात्र बाकी आहेत 5 आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 10 धावांची. कंपल्सरी चेस हा असा नियम आहे आणि 10 धावा या भिरवाडी टायगरच्या संघाला पूर्ण कराव्या लागतील. बघूया गोलंदाज या 10 धावा करण्यापासून मात्र दूर ठेवेल का हे मात्र देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण की मास्टर माइंड नक्कीच प्रणय घरत तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो कारण की बऱ्याच वेळा त्याने अशा क्लोज मॅचेस मध्ये मात्र विजय देखील संपादित केला हे विसरून चालणार नाहीये. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी मात्र सुंदररित्या मारलेला फटका वाडीस लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होतं. सुंदर अशी फेकी पाहायला मिळते आणि एकच धाव तिथे मिळेल. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती आता लागली आहे ती 40. आता मात्र चेंडू बाकी आहे 4 आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 9 धावांची. चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव की बिरवाडी टायगर्स हे मात्र या उर्वरित 4 चेंडूंमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कुठला संघ वरचढ होईल हे मात्र नक्कीच कळणार आहे. यावेळी मात्र सुंदररित्या मारलेला फटका स्लॉग मध्ये हा चेंडू पाठवला जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी.
बाद आता मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. वॉट अ मॅच. नक्कीच ह्या फटक्याने मात्र पूर्णपणे ह्या मॅचचं स्वरूप जे आहे ते बदललंय. एक शॉट नक्कीच सामन्याचं स्वरूप बदलून गेलंय. आता मात्र महत्वपूर्ण 3 धावा या कंपल्सरी बिरवाडी टायगर संघाला बनवाव्या लागतील. तीन चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. 3 balls and 3 runs required to win. नक्कीच एक मात्र सुंदर असं वातावरण मात्र टाळ्यांचा गजर जो आहे तो मात्र बिरवाडी टायगर्सच्या गोटामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. ओके 3 चेंडू 3 धावा. सुंदररित्या हा टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळला. सॉफ्ट हँडने जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. ओके तिथे फेकी होते आणि येस इट इज अ गॉन. कुठे गरज नव्हती धाव घ्यायची आणि मात्र इथे मोठा फलंदाज मात्र बाद होऊन डकआउट मध्ये येतोय. मोबाईल जंक्शन बोईसर सन्माननीय जिग्नेश पाटील दैसर यांचं देखील आम्ही शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतोय. आपण मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे. तर सामन्याचं समीकरण जर आपण पाहायला गेलं तर 2 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरचा होणारा सामना जो आहे तो नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. दहिसरेजे रायडर्स वर्सेस जाणता राजा काटाळे. आता मात्र टेन्शन जे आहे ते ऑल ओव्हर नक्कीच पाहायला मिळते कारण की बॉल टू रन असा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय ऋषी. दोन चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. दोन चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. बघा आपण पाहू शकता कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय. फॉरवर्डला एक ऑफ साइडला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहतोय. त्यानंतर थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. त्यानंतर ऑन साइडला देखील 2 क्षेत्ररक्षक लेग साइडला आपण पाहतोय. 2 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. तिथे वॉर्निंग मात्र देखील दिली जाते. फर्स्ट वॉर्निंग दिली गेलेली आहे लाविण्याला. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र इंटू द गॅप खेळलेला फटका. तिथे सिंगल घेतल्या. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि यस इथे विजयी चौकार. अतिशय सुंदर असा खेळ पाहायला मिळाला. हार्दिक अभिनंदन बिरवाडी टायगर्स आणि चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव यांचं देखील कौतुक. सुंदर खेळ आपण दाखवला. अजूनही या स्पर्धेमध्ये मात्र आपल्याला सामने खेळायचे आहेत. बघूया गेम प्लान्स कसे करणार प्रणय घरत कर्णधार हे देखील आता पाहणं महत्वपूर्ण आहे. चला मैदानाच्या बाहेर आता यायचं आहे. चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव यानंतरचे होणारा सामना जो नक्कीच पाहायला मिळणार आहे दहिसरेजे रायडर्स वर्सेस जाणता राजा काटाळे. सोन्याच्या साखल्या